कवयित्री स्पृहा जोशींची स्वप्नावरची एक खूप सुंदर कविता आज मी वाचली, ती मी तुम्हाला ऐकून दाखवते. कवितेचं शीर्षक आहे स्वप्न. स्वप्न पाहणं फारच फायद्याचं असतं नाही. तुम्हाला ज्या हव्या आहेत, जशा हव्या आहेत तशाच पाहता येतात गोष्टी. भविष्यात डोकावता येतं, भूतकाळात रमता येतं आणि मनासारखं नसलंच काही तरी हे शेवटचं नाही याची खात्री असतेच. क्वचित दिशासुद्धा दिसते पुढच्या प्रवासाची, नाहीतर आपलंच आयुष्य दिसत राहतं चित्रपटासारखं, संथपणे एक एक रीळ उलगडत गेल्यासारखं. आपण असतो ज्युरी, त्रयस्थ किंवा प्रेक्षक भान हरपलेले. आपण असतो ज्युरी, त्रयस्थ किंवा प्रेक्षक भान हरपलेले. स्वप्न आपल्याला सांगू पाहत असतात काही, आपण त्यांना सांगू दिलं तर. पण आपल्यातला हुकुमशहा तो मात्र स्वप्नात सुद्धा जागाच असतो. बोलक्या स्वप्नांना तो लागलीच गप्प करतो. हळूहळू मग स्वप्न मुकी होत जातात. आपल्या अडाणीपणाला स्वप्नातच हसत राहतात. काय सुंदर कविता आहे. अशाच सुंदर कविता ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.